नमस्कार सर्वांना. सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर माझे चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवातीला एक लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. अंगणवाडी सेविका या पदासाठी हा व्हिडिओ आपण घेऊन राहिलेलो आहे आणि याकरिता किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, 12वी उत्तीर्ण, केवळ 12वी उत्तीर्ण या शैक्षणिक पात्रतेवर अंगणवाडी सेविका या पदावर भरती होत आहे आणि मदतनीस यांना संधी मिळणार आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सेविकेच्या रिक्त जागेवर मदतनीसाला संधी, पगार 15,000. तर या ठिकाणी ज्या कोणी अंगणवाडी सेविका कार्यरत आहे आणि त्या जागा रिक्त आहेत, अशा अंगणवाडी सेविकेच्या जागेवर मदतनीसाला संधी आणि पगार 15,000 रुपये पगार या ठिकाणी दिला जाणार आहे. न्यूज आहे, बातमी नागपूर येथून. महिला व बालविकास विभागामार्फत राज्यभरातील अंगणवाड्यात 5,000 जागांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तर या ठिकाणी महिला व बालविकास विभागामार्फत राज्यभरातील अंगणवाड्यात 5,000 जागांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये, 15,000, तर अंगणवाडी मदतनीसांना 7,500 रुपये महिना पगार मिळेल. तर या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मानधन किंवा पगाराबद्दल या ठिकाणी सांगितले आहे. अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये मानधन मिळणार आहे, तर अंगणवाडी मदतनीसांना 7,500 रुपये महिना पगार मिळेल. महिन्याला अंगणवाडी सेविकांना 15,000 मिळणार आहे पगार आणि अंगणवाडी मदतनीसांना 7,500 रुपये इतका दर महिन्याला पगार मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यांमध्ये 20 अंगणवाडी सेविकांची पदे भरण्यात येणार आहे. तर या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये 20 अंगणवाडी सेविकांची पदे भरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी मदतनीस यांना संधी मिळणार आहे. तर नागपूर जिल्ह्यासाठी सुवर्णसंधी आहे. 20 अंगणवाडी सेविकांची पदे नागपूर जिल्ह्यामध्ये भरण्यात येणार आहे आणि मदतनीस म्हणून ज्या महिला काम करत आहे त्यांनाच संधी मिळणार आहे, अशी बातमी या ठिकाणी दिलेली आहे. महिलांना सरकारी सेवेत काम करण्याची संधी. तर ज्या महिला उत्सुक आहेत काम करण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, तर अशा महिलांना सरकारी सेवेत काम करण्याची संधी एकात्मिक महिला व बालविकास विभागातर्फे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या 5,000वर जागा भरण्यात येणार आहे. तर एकात्मिक महिला व बालविकास विभागातर्फे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या एकूण 5,000वर जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये 1,015 अंगणवाडी सेविका आणि 3,928 अंगणवाडी मदतनीस पदांचा समावेश असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे. तर या ठिकाणी महिला उमेदवारांनी लक्ष देण्याची गरज आहे. यामध्ये 1,015 अंगणवाडी सेविकांच्या जागा भरण्यात येणार आहे आणि 3,928 अंगणवाडी मदतनीस पदांचा समावेश असून अर्ज करण्याची अंतिम मुदत किंवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे. या माध्यमातून महिलांना सरकारी सेवेत काम करण्याची संधी मिळणार आहे. तर ज्या कोणी महिला उत्सुक आहेत अशा महिलांना या माध्यमातून सरकारी सेवेत काम करण्याची संधी मिळणार आहे. 20 अंगणवाडी सेविकांची पदभरती. नागपूर जिल्ह्यांमध्ये 20 अंगणवाडी सेविकांची पदभरती करण्यात येणार आहे. कोणत्या पदासाठी किती मानधन? तर अंगणवाडी सेविकेला 15,000 रुपये मानधन मिळणार आहे, तर मदतनीस यांना 7,500 रुपये मानधन मिळेल. कोणती कागदपत्रे जोडायची, कुठे आणि कसा करायचा अर्ज? अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाच्या अर्जासाठी आधार कार्ड, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि रहिवासी दाखला ही कागदपत्रे आवश्यक असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जमा करावा लागतो. तर या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाच्या अर्जासाठी लागणारी कागदपत्रे आहे आधार कार्ड, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि रहिवासी दाखला.
ही कागदपत्रे आवश्यक असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जमा करायचा आहे. निवडीची प्रक्रिया आणि गुणांकन कसे? कोणतीही लेखी परीक्षा न घेता थेट गुणवत्ता पद्धतीने स्थानिक बालविकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा निवड समितीमार्फत केली जाते. तर निवडीची प्रक्रिया अ, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी या ठिकाणी आहे. कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही आहे. कोणतीही लेखी परीक्षा न घेता थेट गुणांकन म्हणजेच गुणवत्ता पद्धतीने निवड प्रक्रिया केली जाणार आहे. स्थानिक बालविकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा निवड समितीमार्फत ही निवडीची प्रक्रिया केली जाणार आहे. कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही आहे. केवळ गुणवत्तेवरच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. नागपूर जिल्ह्यात 2022 अंगणवाड्यांपैकी 20 अंगणवाडी सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी मदतनीस यांनाच संधी दिली जाणार आहे. तर नागपूर जिल्ह्यासाठी महिलांना सुवर्ण संधी आहे. ज्या महिला मदतनीस म्हणून काम करत आहे अशा महिलांनाच अंगणवाडी सेविका म्हणून संधी दिली जाणार आहे. डॉक्टर कैलास घोडके, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर. कोणाला अर्ज करता येणार? तर बघा या ठिकाणी कोणाला अर्ज करता येणार आहे. जिल्ह्यात रिक्त 20 अंगणवाडी सेविकांच्या जागा 12वी उत्तीर्ण असलेल्या मदतनीस अथवा त्यांच्या सेवेचा कालावधी लक्षात घेऊन संधी देण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात 20 अंगणवाडी सेविकांच्या जागा 12वी उत्तीर्ण असलेल्या मदतनीस म्हणजे ज्या मदतनीस आहे आणि त्या 12वी उत्तीर्ण आहेत अशा मदतनीस अथवा त्यांच्या सेवेचा कालावधी लक्षात घेऊन संधी देण्यात येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका या पदावर रुजू करण्यात येणार आहे. त्यांना संधी देण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय? तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे. तर किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता 12वी उत्तीर्ण म्हणजेच मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ते 12th पास 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि वयोमर्यादा आहे 18 ते 35 वर्ष अशी आहे. किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष अशी वयोमर्यादा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी दिली आहे. विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे. ज्या महिला विधवा आहे अशा विधवा महिला उमेदवारांसाठी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस या पदासाठी त्यांना वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट मिळाली आहे. म्हणजेच त्यांना कमाल जास्तीत जास्त वयोमर्यादा त्यांच्यासाठी आहे 40 वर्षापर्यंत. म्हणजेच विधवा महिला उमेदवारांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे. तर ही होती सविस्तर माहिती सेविकेच्या रिक्त जागेवर मदतनीसाला संधी याबद्दल.